नमस्कार यूट्यूब फॅमिली। गेल्या 7 महिन्यात अक्षय कुमारने 110 कोटींची मालमत्ता विकली। मुंबईतील या जागांचा समावेश। चला तर कोणत्या आहेत या जागा आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। कलाकारांच्या मालमत्ता खरेदी विक्री संदर्भात नेहमीच चर्चा रंगत असते। आता भारतीय मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने गेल्या 7 महिन्यात जवळपास 110 कोटी रुपयांची मालमत्ता विकल्याचे समोर आले आहे। त्यात मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या वरळी, लोअर परळ आणि बोरिवलीतील काही निवासस्थानांच्या आणि कार्यालयीन मालमत्तांचा समावेश आहे। दरम्यान हिंदी चित्रपट सृष्टीतील बहुसंख्य कलाकारांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केलेली असताना मुंबई रिअल इस्टेट अपडेटनुसार अक्षय कुमार याने गेल्या 7 महिन्यात जवळपास 110 कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री केली आहे। विशेष बाब म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या 5 कलाकारांमध्ये अक्षय कुमारचा समावेश आहे। त्यामुळे आता अक्षय कुमारने अचानकपणे तब्बल 110 कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री का केली, अशा प्रश्न चर्चेला जात आहेत। अक्षय कुमारने कोणत्या ठिकाणची मालमत्ता किती रुपयांना विकली ते आपण जाणून घेणार आहोत। पहिली म्हणजे अक्षय कुमारने 2017 साली बोरिवली येथे 2 कोटी 38 लाख रुपयांना खरेदी केलेली 1073 चौरस फूट आकारमानाची सदनिका 4 कोटी 25 लाख रुपयांना विकली। आता या विक्रीद्वारे त्यांना 78% नफा झालेला आहे। दुसरी म्हणजे वरळीतील एबरॉय 360 या गगनचुंबी इमारतीमध्ये असलेल्या 6830 चौरस फूट आकारमानाची अलिशान सदनिका त्यांनी 31 जानेवारी 2025 रोजी 80 कोटी रुपयांना विकली आहे। तिसरे म्हणजे बोरिवली पूर्व येथील 1073 चौरस फुटांच्या 3 BHK सदनिकेची विक्री मार्च महिन्यात 4 कोटी 35 लाख रुपयांना करून 84% नफा झाला आहे। चौथी म्हणजे बोरिवली येथे 2017 साली खरेदी केलेल्या एका सदनिकेची विक्री 6 कोटी 60 लाख रुपयांना करून 89% नफा झाला आहे। पाचवे म्हणजे लोअर परळ येथे 2020 साली 4 कोटी 85 लाख रुपयांना खरेदी केलेल्या कार्यालयाची एप्रिल महिन्यात 8 कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे। सहावे बोरिवली येथे 2017 साली 3 कोटी 69 लाख रुपयांना खरेदी केलेल्या 3 BHK सदनिकेची 16 जुलै 2017 रोजी 7 कोटी 10 लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे।